सावंतवाडी तालुक्यातील माडखोल गावचे ग्रामदैवता श्रीदेवी पावणाई रवळनाथ काळकाई देवतांचा जत्रोत्सव प्रतिवार्षिक कार्तिक कृष्ण एकादशीला म्हणजेच उत्पत्ती एकादशीला मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। यावर्षी देखील 26 नोव्हेंबर 2024 रोजी हा जत्रोत्सव साजरा करण्यात आला। श्रीदेवी पावणाई रवळनाथ काळकाई देवता नवसाला पावणाऱ्या असून भक्तांच्या हाकेला तात्काळ धावून येतात अशी यांची ख्याती आहे। हे देवस्थान दक्षिणोत्तर असून गावात प्रवेश करताना सर्वप्रथम देवालयातील देवीच्या मूर्तीचे दर्शन होते। हे या देवालयाच्या रचनेचे वैशिष्ट्य आहे। हे देवस्थान श्रीदेवी पावणाई, श्रीदेव रवळनाथ आणि श्री काळकाई देवी अशा पंचायतनांनी नटलेले आहे। जत्रोत्सवाच्या दिवशी सकाळी देवीची विधिवत पूजा केली जाते। सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत देवीची ओटी भरणे, नवस बोलणे आणि नवस फेडणे आदी कार्य केले जातात। रात्री देवालयासमोरील दीपमाळ पणत्यांनी सजवून दीपोत्सव देखील साजरा केला जातो। रात्री 12 वाजता देवालयाभोवती देवीची तरंगकाठी तसेच लवाजम्यासह सवाद्य पालखी प्रदक्षिणा काढली जाते। या प्रदक्षिणेच्या वेळी पदे आणि मंगळाष्टके म्हटली जातात। यानंतर मंदिरात आरोलकर दशावतारी नाट्यमंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग होतो। दुसऱ्या दिवशी सकाळी दहीकाला होतो आणि दुपारी ब्राह्मण भोजनाने या जत्रोत्सवाची सांगता होते। नमस्कार। आज माडखोल ग्रामदेवता आई पावणाईचा वार्षिक जत्रोत्सव आहे। त्यानिमित्त असंख्य आजूबाजूच्या परिसरातनं, तालुक्यातनं, जिल्ह्यातनं मोठ्या प्रमाणात इथे भाविक येतात। सर्वप्रथम मी माडखोल देवस्थानच्या वतीने आणि सर्वच मानकऱ्यांच्या वतीने सर्व भाविकांचे या माडखोल नगरीमध्ये मनापासून मी स्वागत करतो, त्यांचं कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। आपल्याला सांगू इच्छितो की असंख्य वर्षापासून, अनेक वर्षापासून ही परंपरा आहे, एक पिढीजात एक परंपरा आहे की उत्पत्ती एकादशी या दिवशी वर्षातनं एकदा आई पावणाई मातेचा हा वार्षिक जत्रोत्सव होतो। वार्षिक जत्रोत्सव म्हणजे देवीची वर्धापन दिन। या दिनी मोठ्या प्रमाणात भाविक या मंदिरामध्ये येतात, इथे देवीची खडा नारळ आणि ओटी भरतात। या दिवसाचं वैशिष्ट्य असं की सकाळीच सर्व गावातील मानकरी एकत्र मंदिरामध्ये जमून आपल्या पावणाई काळकाई रवळनाथ या तरंगकाठीची ज्या देवता आहेत त्यांचं संवाद्य मिरवणुकीने मंदिरामध्ये आगमन केलं जातं। तदनंतर सगळ्या लोकांनी आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची यथोचित पूजा अर्चा केल्यानंतर सर्व भाविक भक्तगण
आपापली ओठी आपले नवस आपापले जे काही इच्छा असतील त्या देवीच्या चरणी अर्पण करतात आणि देवीला खणानाळाची ओटी भरतात। अशी अनेक वर्षाची परंपरा आहे आणि ही परंपरा आमच्या सर्व गावातले प्रमुख मानकरी 8-5 मानकरी या लोकांनी अखंडितपणे चालू ठेवलेले आहे। आणि आपल्याला सांगू इच्छितो की या मंदिराचं आणि या देवीचं असं एक वैशिष्ट्य आहे की आपण बघितलं असाल की हे जे मंदिर आहे हे दक्षिणाभिमुख मंदिर आहे। पावणाई, काळकाई, रवळनाथ आपल्या ओठवण्याचा कारोड्याची काळकाई आणि माडखोलची पावणाई ही समान अंतरावर असलेली देवस्थानं आहेत आणि तिन्ही देवस्थानं ही दक्षिणाभिमुख देवस्थानं आहेत। त्यामुळे ही देवस्थानं मोठ्या प्रमाणात जागृत देवस्थानं आहेत आणि आजच्या या दिनी मोठ्या प्रमाणात माहेरवाशिणी म्हणा किंवा सगळीच लोक परिसरातील सगळेच भक्तगण या दिनी देवीची खणानाळाने ओटी भरतात, आपले नवस अर्पण करतात। आणि आता आपलं बघितलं की आजच्या ह्या मंदिराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक आहेत, ते मोठ्या प्रमाणात दुकानदार पण आपली दुकानं लावलेली आहेत। सर्व लोक आनंदाने आजचा दिवस साजरा करतात आणि गावामध्ये सुख, शांती आणि ऐश्वर्य लाभावं, प्रत्येकाला सुख समाधान मिळावं या दृष्टीने आमचे मानकरी नेहमीच देवीची सेवा आणि देवीचं कार्य हे करत असतात। आपल्याला मी सांगू इच्छितो की आता एक साधारण 8-9 आता वाजल्यानंतर एक 10च्या दरम्यान किंवा 11च्या दरम्यान देवीची सवाद्य मिरवणूक पालखी इथून निघते। पूर्ण मंदिराला पूर्ण एक प्रदक्षिणा घातल्यानंतर सगळेच भाविक भक्तगण अगदी आनंदाने देवीचा नामगाजर करून ही पूर्णपणे इथे प्रदक्षिणा घालतात। तदनंतर रात्री उशिरा आरोणकर दशावतार नाट्य मंडळ त्यांचा महान पौराणिक असा नाट्यप्रयोग इथे होतो। हे आपल्याला सांगू इच्छितो की आरोणकर दशावतार नाट्य मंडळ हे गेली कित्येक वर्ष अनंत काळापासून म्हणजे मला वाटतं आम्ही आजोबा पणजोबा या अनेक लोकांपासून आपण पाहिलं की आरोणकर दशावतार नाट्य मंडळ हे गावातील जी सुरुवातीची जी नाट्यप्रयोग असतात ते त्यांच्याकडनं इतर गावातील सगळे नाट्यप्रयोग सुरू होतात। तेच आपल्या इथे नाट्यप्रयोग सुरू करतात। तसेच सकाळी पहाटे एक दहिकाला म्हणजे श्रीकृष्णाच्या रूपाने श्रीकृष्ण अवतारामध्ये विष्णू येऊन तो दहिकाला फोडला जातो आणि तो दहिकाल्याची इथे एक विधी केला जातो। आपल्या गावातील सगळेच मानकरी आमचे दत्तूबाई असतील, चंदा काका असतील किंवा 8-5 सगळेच मानकरी अतिशय मोठ्या उत्साहाने तन मन धन अर्पण करून या देवीची यथोचित सेवा करून गावातील सगळ्या लोकांना सुख समाधान ऐश्वर्य लाभावं यासाठी प्रयत्न करतात। आमच्या सगळ्याच गावकऱ्यांचा असा संकल्प आहे की भविष्यात ही मंदिर दक्षिणाभिमुख आहे, रस्त्यावरचं मंदिर आहे, अतिशय सुशोभित असं मंदिर व्हावं आणि इथे येथील रहिवासी आहे। आज श्रीदेवी पावणाई रवळनाथ काळकाई या देवतांचा जत्रोत्सव माडखोलमधील या देवालयामध्ये भावपूर्ण वातावरणामध्ये संपन्न होत आहे आणि या निमित्ताने आज अनेक भाविक या मंदिरामध्ये उपस्थित आहेत। आज आत्ताच आमचे श्री कृष्णदादा यांनी याबद्दल माहिती सांगितलेली आहे। सर्व मानकऱ्यांनी या जत्रोत्सवाचं सुंदर असं नियोजन केलेलं आहे। जत्रोत्सवाचंच नाही तर या मंदिरामध्ये वर्षभरात जे जे काही वार्षिक कार्यक्रम होतात या सर्वच कार्यक्रमांचं सुनियोजन या मंदिरामध्ये बघायला मिळतं। विशेष करून नवरात्रोत्सव जो होतो या नवरात्रोत्सवामध्ये 9ही दिवस देवीची यथोचित पूजा विधी होतो। त्यानंतर दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतात आणि या सर्व कार्यक्रमांचं येथील मानकरी आणि सर्व भाविक सुंदर असं नियोजन करतायत। अंधार जागला चांद हा भागला दाटो जरी सावल्या ज्योत प्रकाशाची माते तुझी खाशी वाटा किती दावल्या।